हे बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. सपोज दिस इज माय हा कर्व सरफेस आहे तो मी ऍड केला. हा टॉप जो सर्क्युलर एरिया आहे जो इथं कर्सर फिरतोय आय हॅव टू ऍड दिस वन प्लस अगेन बॉटम सर्कल आहे तो पण ऍड केला. इन द केस ऑफ सिलेंडर both radii are same, so I can write pi r square plus pi r 2 pi r square. Now in this case total surface area of frustum will be equal to curved surface area plus top surface area plus bottom, so top circular area plus bottom circular area. Now equal to total surface area. What? First I will add curved surface. What is curved surface? Pi into L into bracket R1 plus R2. हे बरोबर आहे का? आहे तसा लिहिलाय बरोबर आहे. Yes. Plus now bottom circular part. What will be the area? Bottom. Pi r square. Pi r1 square and r2 square plus pi Pi R1 square. R1 is the radius. And top surface area will be pi r2. Pi r2 square. Pi r square. therefore my total surface area will be pi into L into R1 plus R2 that is curved surface. Curve म्हणजे curve फक्त curve plus bottom circular area that is pi R1 square plus top pi R2 square. Now याच्यामध्ये सुद्धा स्लॅन्ट हाईट येणार सरफेस आहे. Now what is the volume of frustum? 1/3 pi into H R1 square हे तुम्हाला लक्षातच ठेवायला लागेल प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 into R2. तुम्हाला एकच क्वेश्चन आहे फक्त सरफेस एरिया नाही काढायचा तुम्हाला फक्त व्हॉल्यूम जर काढायचा असेल तर स्लॅन्ट हाईटची आवश्यकता आहे का? If you want to calculate volume, slant height is necessary. Slant height वरून तुम्ही RH कॅल्क्युलेट करू शकता. इन द केस ऑफ कोन तिथे स्लॅन्ट हाईटची आवश्यकता होती का व्हॉल्यूम साठी? आय एम आस्किंग व्हॉल्यूम. सरफेस एरिया सरफेस एरियाला स्लॅन्ट हाईट आवश्यक आहे इज नेसेसरी. But in the case of while calculating the volume, it is not required. हे फॉर्म्युले मात्र तुम्हाला पाठ करावे लागतील. R1 you have to learn slant height, curved surface. फक्त टोटल सरफेस काढताना कर्व सरफेसचाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. Add pi R1 square pi R2 square. Volume is 1/3 pi H into bracket R1 plus R2 square plus R1 into R2. Now we will solve the problem based on this formulas. Now, the radii of two circular edges of frustum shape bucket are 14 cm and 7 cm. Height of bucket is 30 cm. How many liters of water it can hold? In the bracket, 1 liter equal to 1000 centimeters cube. Now, they have given two radii. 14 and 7, 14 centimeter and 7 centimeters. फ्रस्टम म्हटलंय आणि 2 रेडियस आहे तर त्या 2 रेडियस येणार हे बरोबर आहे. No. And height of bucket 30, that means slant height is given 30 centimeter. बरोबर आहे? No, sir. Height centimeter. 30 centimeter काय आहे? Height not slant. How many liters of water it can hold? Yesterday we have seen liter is equal to square meter or cubic meter. Cubic meter. Cubic meter. It is related to cubic meter. That is, it is related to volume only. हा कशाशी संबंधित आहे? जेव्हा लिटर येतं दॅट इज व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं आहे का सरफेस एरिया काढायचा आहे? व्हॉल्यूम जर काढायचं असेल म्हणजे लिटर मध्ये विचारल्याचा अर्थ व्हॉल्यूम काढायचा. व्हॉल्यूम इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम then I will require the slant height. Okay.
नो सर. नाही नाही लागणार आपल्याला. नाही लागणार. समजा if they have asked about the surface area, curved surface area total, मग slant head काही कॅल्क्युलेट केली असती का? येस सर. आता काही जणांना अशी शंका आहे, कालच मी असं सांगितलं होतं की एक 1 मीटर क्यूब इक्वल टू 1000 लिटर, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा टँक घ्या, तर त्या पेप्सिकच्या बाटल्या 1000 लिटर. आणि आज तुम्ही सांगताय 1 मीटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. हे कसं काय? कोणतं बरोबर आहे? तर दोन्ही पण बरोबर. एक सेंटीमीटर मीटर क्यूबिक. तर मीटर आणि सेंटीमीटर होतं. This was मीटर क्यूब, दिस इज सेंटीमीटर क्यूब. तुम्ही कोणतेही लक्षात ठेवा, 1 लिटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 मीटर क्यूब इक्वल टू 1000 लिटर. बेटर वे 1 मीटर क्यूब इक्वल 1000 लिटर ठेवलं तर चालेल. हे गिवन डाटा आहे, कोणते चालेल. परंतु कन्फ्युजन करू नका. 1 लिटर सेंटीमीटर क्यूब, 1 लिटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर, दिस इज सेंटीमीटर. आणि काल जे पाहिलं होतं आपण ते 1 मीटर क्यूब इक्वल टू 1000 लिटर. हा फरक लक्षात आला का? युनिट मध्ये सेंटीमीटर आणि मीटर. मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, त्यामुळे 10⁶ येतं ते, त्यामुळे 1000 आलेला आहे ते. नाव सोल्युशन. The radii of the two circular ends of frustum shape bucket are 14 and 7. R1 equal to 14 and 7. Now, here, while calculating volume, there should be pi. Pi येणारच आहे, बरोबर आहे फॉर्म्युल्यामध्ये. Will be 9 is 22/7. बरोबर आहे का? Now, my radii are 7 and 14. मग मी इथेच ते कॅल्क्युलेटर करेल का? 20/7 मध्ये मला सोपं जाईल ते. हॅलो, परत एकदा 7च्या ह्याच्यामध्येच टेबल मध्येच आलेले आहेत रेडाईज. R1, R2, 7, 14, 21, 28, 35. 7 आणि 14. आणि माय कॉन्स्टंट इज पाय 22/7. हे बरोबर आहे का? त्याचे डिवाइड होण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे R1, R2 ची हे नव्हती. ठीक. नाव इट्स हाईट h इक्वल टू 30 सेंटीमीटर. बरोबर आहे. h फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ बकेट 1/3 पाय into R1 square plus R2 square plus R1 into R2 into H. Now, 1/3 as it is, value of pi 22/7 into, in the bracket, R1, value of R1 is 14, in the bracket 14 bracket square, plus R2 7 bracket square, plus R1 into R2, 14 into 7, complete the bracket into 30. Now, 1/3 into 30, first and last term select केलं का? या 3 ने कोणाचं हे जात 30 शिवाय? 14, 7, I'm not in the table of 3. So 1/1 into 10, हे समजलं का? 30/10. 1 into 22/7, I will keep as it is. Multiply by square of 14 will be 196 equals. And square of 7 will be 49 plus 14 multiply 7 into 98. इथे मी हे पण करू शकलो असतो. I can take 7 as common. 7 कॉमन घेऊ शकलो असतो का? हॅलो, स्क्वेअर होतं. बर, एकच मिनिट. स्क्वेअर समजा 14 म्हणून मी स्क्वेअर असल्यामुळे घेऊ शकत नाही का? 14 into 14 येईल समजा. हॅलो, बरोबर आहे. स्क्वेअर असल्यामुळे 7 into 2 तसं नाही, पण मी असं लिहू शकलो असतो 14 into 14 plus 7 into 7 plus 14 into 14 into, instead of 14 I can write
2 into 7 plus 7 into 7 plus 14 into 7. And now I can take the common 7. तर मी 7 कॉमन घेऊ शकलो असतो का? Yes, sir. परंतु हा कन्फ्युजन झाला असतं. 14 कदाचित काही वेळेला काय होतं 7 कॉमन घेताना 2 होतो 2 स्क्वेअर, तसं आन्सर येत नाही. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, स्क्वेअर असल्यामुळे म्हणून तो कॉमन घेतला नाही. नाही तर हा 7 आणि हा 7 तिथेच कॅन्सल झाला असतो. स्ट्रेट वे आपण काय करू, ब्रॅकेट सॉल्व्ह करू. म्हणजे हा 14 चा स्क्वेअर आहे तो आहे 196. 7 हे केल्यानंतर 196 अपॉन 7 ती फिगर यायला पाहिजे इन द ब्रॅकेट. हे लक्षात येते का? ते कॉमन का काढणार नाही, Yes, sir. कॉमन काढू शकतो. 28 येतो तो 28. इफ आय टेक द 7 कॉमन, इथे आला असतं 28 प्लस 7 प्लस 14, म्हणजे ह्याच फिगर आले असते. ठीक आहे. 196 प्लस 49 प्लस 98 कोणत्याही मेथडने करू शकता. नाव 22 upon 7 summation of this will be 343 into 10. Now 343 divided by 7. त्या 7च्या टेबल मध्ये it will be 49 into 2 as it is, 10 as it is. There it will be 10,780 centimeter cube. No. Answer आला आपलं? No, sir. चालेल, volume समजेल ना आपलं. तर व्हॉल्यूम लिटर मध्ये विचारायचं. व्हॉल्यूम लिटर मध्ये काढायचंय ना. How many liters? Okay. Now, therefore, centimeter cube is equal to, I have divided by 1000. Therefore, after dividing 10.78 liters. Now, this is answer. आता हे 1000 न डिवाइड का केलं? कसं 1000 ने डिवाइड करायचं का मल्टिप्लाय करायचं? बरोबर आहे का? डिवाइड करायचं. डिवाइड का मल्टिप्लाय? नाव 1 liter इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. हे एक्झाम मध्ये लिहू नका खाली, हे आन्सर संपलेलं आहे. हे फक्त जस्ट आपल्याला समजण्यासाठी. 1 liter इक्वल टू 1000 सर सेंटीमीटर. म्हणजे 10.78 हे आपला आन्सर आलाय, पण तुम्ही एक्स्ट्रा साठी हे देताय ना. म्हणजे हे आता प्रश्न असा आहे, 10,700 सेंटीमीटर डिवायडेड बाय 1000 हे कसं आलं? डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लाय बाय 1000 का नाही? असं पण प्रश्न येऊ शकतो ना. डिवाइड बाय 1000 समजा इथं मीटर क्यूब 1 मीटर क्यूब 1000 लिटर असतं तर काय केलं असतं? तर त्यासाठी फक्त हे समजण्यासाठी हे आन्सर आलं आपलं. बकेट कॅन होल्ड 10.7 लिटर. हे 7 3 डेसिमल 1 2 3 therefore 10.7. पण हे 1000 ने डिवाइड करायचं का मल्टिप्लाय करायचं? एवढाच प्रश्न आहे. त्यासाठी हे एक्झाम मध्ये लिहायचं नाहीये. 1 लिटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर गिव्हन डाटा. बरोबर आहे का? 1 लिटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर. किती लिटर आहेत आपल्याकडे? डाटा येतो सेंटीमीटर क्यूबचा 10,780 सेंटीमीटर. सेंटीमीटर क्यूबच्या खाली सेंटीमीटर क्यूब, इथं नाही लिहायचं. लिटरच्या खाली लिटर. 10,780 सेंटीमीटर क्यूब म्हणजे थोडक्यात 1000 सेंटीमीटर क्यूबचं 1 लिटर होतं. बरोबर आहे? Yes. तर 10,780 सेंटीमीटर क्यूबचे किती लिटर होतील? सिंपल, आपण तिसरीचं हे असं. बरोबर, हे समजलं का? 1 लिटर इक्वल टू 1000. हाऊ मेनी लिटर इक्वल टू 10,000 सेंटीमीटर क्यूब. नाव क्रॉस मल्टिप्लाय 1 into 10,780 equal to 1000 into x. Now I want the value of x, that is liter. Therefore x equal to 1 into 10,780 divided by 1000. म्हणून मी 1000 ने त्याला डिवाइड केलं. हे समजलं का? इथे याच्यात काय शंका असेल तर विचारा. No, sir. No, sir. सेकंड क्वेश्चन कोणाला काय घेऊ? आहे काय शंका? नाही सर. No, sir. ठीक. The radii of ends of a stone 14 centimeter and 6 centimeter respectively, and its height is 6 centimeter. Find its curved surface area, total surface area, and volume. Now, whenever problem of custom or cone comes,
and they asked about me about curved surface area, total surface area. तर मला पहिल्यांदा कशाची आठवण येते, काय करावं लागणार आहे, पटकन मला आठवेल. स्लॅन्ट हाईट. पण व्हॉल्यूम असता तर मी स्लॅन्ट हाईटचा विचार करत नाही. बट इन दिस क्वेश्चन कर्व सरफेस, टोटल सरफेस अँड व्हॉल्यूम, ह्याच्यामध्ये स्लॅन्ट हाईट दिली आहे का? नो सर, नाही एक म्हणजे कर्व सरफेस किंवा सॉरी कस्टम आला किंवा कोण आला, मला स्लॅन्ट हाईटची आठवण येते. स्लॅन्ट हाईट म्हटलं अजून एका थेरमची मला आठवण येते. कोणता? हे जर तुम्हाला लक्षात आलं, कस्टम कोण स्लॅन्ट हाईट, इफ द एरिया इज कन्सर्न, एरिया इज कन्सर्न, देन स्लॅन्ट हाईट. आणि स्लॅन्ट हाईट म्हणले की पायथागोरस, बस. जर गिव्हन डेटामध्ये स्लॅन्ट हाईट असेल तर प्रश्न नाही, परंतु जर स्लॅन्ट हाईट काढायचं असेल तर पायथागोरस येणारच. नाव the area of the ends of custom 14 and 6, height is 6, find its curve surface, total 12. Now the area of ends of custom are 14 centimeter and 6 centimeter. R1 equal to 14, R2 equal to 6, height is h. Let now in the आता slant height of the custom, आताच आपल्याला कोण उपयोगी येणार आहे? पायथागोरस, बरोबर आहे? Yes. Now please see the figure of सर आपण इथे पायथागोरस थेरम नाही वापरू शकणार. एक सी फिगर पहा. नो स्लॅन्ट हाईट कोणती आहे? एल, बरोबर. आणि कोन मध्ये कसं असतं? एल इथं असतं. पायथागोरस मध्ये 90 डिग्री, बरोबर आहे, आणि हा हायपोटेनस. परंतु तिथे R1 R2 नसतो, एकच R1 असतो. हा जर ट्रायंगल असेल ना, हा कोणता? एच. तरी सुद्धा मी इथून मी परपेंडिक्युलर टाकला, हाईट एच सेम राहील. आणि हा जो येईल ऍडजस्टंट साइड, हे अपोजिट साइड, फ्रॉम दॅट आय कॅन कॅल्क्युलेट एल. हे समजलं का? Yes, sir. ओके. नाव आता मला सांगा, हे मी परपेंडिक्युलर टाकू? हॅलो, हा परपेंडिक्युलर टाकू का इथे? हॅलो, Yes. परपेंडिक्युलर टाकला तर ह्याची हाईट काय असेल? तर ऍट एवढीच असेल. एच. ओके, एच. नाव आता हा पॉइंट समजा ओ मिळाला मला, ओ. मला हा पॉइंट, हे अंतर पाहिजे. ओ हा समजा बी आहे, ओ बी. ओ बी डिस्टन्स किती असेल असं तुम्हाला वाटतं? ओ बी तर नाही सांगता येणार. ओके. आता मी परत एकदा ऐका, इथून परपेंडिक्युलर टाकलाय, बरोबर इथे आला ओ. नाव फ्रॉम दिस पॉइंट डिस्टन्स इज R1, हे टोटल मान्य. R1 minus OB. आणि हे दिस डिस्टन्स इज R2. व्हॉट विल बी दिस डिस्टन्स? हे डिस्टन्स किती असेल? परत एकदा ऐका. R1 minus R2. हे हा, हे 10 असेल, हे 5 असेल, तर हा परपेंडिक्युलर टाकल्यानंतर हे डिस्टन्स किती येईल? 10 minus 5. 5. दॅट इज म्हणजेच काय? R1 मायनस R2. ही साइड मिळाली मला, इथे 90 डिग्री आहे का? हो Yes, sir. That is this side, length of this side is R1 minus R2. मग height is h. Now आता पायथागोरस वापरू शकतो का मी? हो. सांग काय? L square equal to काय? X square plus You look at x square plus R1 minus R2 square. Bracket square. That is h1 square plus R1 minus R2 in the bracket. Complete the bracket square. Okay. Now L square झाला, बरोबर. Now I want value of L. So taking the square root, काय? In the square root h square plus in the bracket R1 minus R2 bracket square. हे बरोबर आहे? Yes, sir. बरं, आता आपण आपला फॉर्म्युला बघू त्यांनी काय दिला.
slant height of frustum L equal to in the bracket h square plus r1 minus r2 bracket square. हा फॉर्म्युला तोच आहे. Yes, sir. This is h square. This side is r1 minus r2. कोण मध्येही r2 0 असतो तेव्हा r1 स्क्वेअर येतो. r1 minus r2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच हा पायथागोरस आहे. परंतु आपल्याला डायरेक्टली इथे मिळतो स्लॅंट हाईट ऑफ फ्रस्टम इक्वल टू h स्क्वेअर प्लस पायथागोरस का वापरू शकत नाही r1 आणि r2. सो वी हॅव टू ड्रॉ दिस परपेंडिक्युलर r1 minus r2. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट हा वापरा h स्क्वेअर प्लस r1 minus r2 complete the bracket square. हे हा फॉर्म्युला कसा आला समजलं का? हो सर. हो सर. एक लक्षात घ्या फ्रस्टम मध्ये r1 आणि r2 दोन्ही कन्सिडर करावे लागतात तर सरफेस त्या स्लॅंट आहे कारण त्या डिफरंट रेडी सगळीकडे कन्सिडर करावे लागतात कोन मध्ये पण सिमिलर असल्यामुळे आपण चॉईस करतो इथे मात्र वेगवेगळं हे करावं लागेल. नाव आय कॅन डायरेक्टली राईट हिअर लेट द slant height of frustum be L equal to in the bracket h square plus in the r1 minus r2 bracket square. L h equal to 6 bracket plus r1 minus r2 40 minus 6 complete the bracket square. L equal to square of the 6 plus 14 minus 6 will be 8 square of the 8. L equal to 36 plus 64. L equal to under root 100. L equal to 10 centimeter. प्रॉब्लेम सॉल्व झाला आपला? नाही सर आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी? एरिया आणि व्हॉल्यूम त्यापैकी आपण एकही केलेलं नाही हाते लावलेलं नाही त्याला सरफेस नाही पण त्याला टोटल गरजेचं स्लॅन हाईट आहे म्हणून आपण स्लॅन हाईट केलं. रिक्वायरमेंट इज अवर स्लॅंट हाईट सगळ्यात महत्वाचे फॉर अ सरफेस अँड टोटल सरफेस. अ सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम इक्वल टू पाय इंटू L multiply in the bracket R1 plus R2. Now pi 3.14 or 22/7 कोणते into L. L equal to 10. Just we have calculated. ही आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली ती ह्या L साठीच आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. इंटू 10 इंटू R1 plus R2 14 plus 6 3.14 into 10 into 14 plus 6 will be 20. 20 into 10 into 3.14 628 सेंटीमीटर स्क्वेअर का सेंटीमीटर क्यूब? स्क्वेअर का बरं? म्हणजे नो टोटल सरफेस एरिया equal to curve surface area pi into L into R1 plus R2 plus circular area top and bottom pi R1 square plus pi R2 square. Now I will put this pi equal to 3.41 into L. हे व्हॅल्यू पुट करू का मी या? त्याच्या व्हॅल्यू नाही पुट केलं तरी चालेल कारण आपण कर्वची काढली ना. मग त्याच्या व्हॅल्यूज पुट करणार करता तुम्ही कर्व सरफेस डायरेक्ट लिहिता आपण काढलेलं तर डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. तुमचं म्हणणं असेल की टोटल सरफेस एरिया इक्वल टू कर्व सरफेस प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय फ्रॉम 1 जस्ट वी हॅव कॅल्क्युलेटेड द कर्व सरफेस एरिया. सो आई कॅन डायरेक्टली राईट डाउन हियर पाय इंटू L इंटू R1 प्लस 628 परत करायची आवश्यकता नाही. सो आय विल राईट 628 ही स्टेप समजली का? फ्रॉम इक्वेशन 1 आय कॅन राईट प्लस pi R1 square plus R2 square taking common R1 square plus R2 square. Now 628 pi is multiply only bracket 628 ची संबंध नाही. या 628 मध्ये ऑलरेडी pi कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके हा 628 आणि या पायचा संबंध नाही. प्लस pi into R1 square plus R2 square. Pi is 3.14 into R1 14 square plus
R2. R2 square is 6. Now, R1 square plus R2 square is different than in the bracket R1 plus R2 bracket square. याच्यापेक्षा वेगळं आहे का हे? Yes, sir. R1 square plus R2 square is different than R1 plus R2 bracket square. 628 plus 3.40 into square of 14 plus square of 6 is 628 as it is plus 3.40 into square of 14 will be 196 plus square of 6 will be 36 equal to 628 plus 3.14 into 232. हे बरोबर आहे? No. Yes, sir. Yes, sir. Into 232, 3.14 will be 728.48. Addition of 700, 600 will give the answer 1356.48. Now, what will be the unit of this total? पण आता आपण कर्व सरफेसचं ठीक आहे सेंटीमीटर, टोटल सरफेसचं पण तेच आहे ना? Yes, sir. Yes, sir. कोणती रेस टू पॉवर 2 ऍड इथे ऍड केलं ना आपण तरी तेच युनिट राहणार. ऍड केलं Yes, sir. बिकॉज इट ऍडिशन. हा, मल्टिप्लाय केलं असतं तर चेंज होतं, ऍडिशनला चेंज होणार. झालं, संपलं ना आता क्वेश्चन. नाही सर, व्हॉल्यूम ऑफ फ्लोस्टम काढायचंय. व्हॉल्यूम ऑफ फ्लोस्टम याच्यामध्ये स्लॅन्ट टाईप पण आपल्याला लागणार, बरोबर? नाही सर. One third into pi into h. R1 square plus R2 square plus R1 into R2. 1/3 pi 3.40 into h 6 into R1 is 14, R2 is 6. 14 square plus 6 square plus R1 into R2 14 into 6. Now 6 upon 3 will be 2. Half 6 and half 3. 1 upon 1 into 2. 3.14 as it is. In the bracket, square of 14 196 plus square of 6 36 and 14 6 are 84. Therefore, 1 upon 3.14 into 2. 196 plus 36 plus 84, summation will be 316. 3.14 into 2 will be 6.28 into 316. Product will be 1984.48. The unit of volume will be centimeter square. बरोबर? No, sir. No, sir. Centimeter cube येणार. Centimeter cube. Because it is the volume, therefore unit will be cube. Pi is constant. Unit of h will be centimeter. With that summation, R1 square म्हणजे centimeter square. हे पण सेंटीमीटर स्क्वेअर. R1 into R2 सेंटीमीटर into centimeter square. Summation will be centimeter square into h, that is centimeter. Therefore, it will be centimeter cube. Curved surface 628. Total surface 1356 and volume is. बरं, समजा माझा कर्व सरफेस हा टोटल सरफेस पेक्षा जास्त आला तर काहीतरी चुकलंय. हे चुकलंय का बरोबर आहे? आन्सर इज रॉंग. Surface area plus bottom आणि top addition total surface area. हा, टोटल सरफेस ऍडिशन ऑफ कर्व सरफेस म्हणजे 1356 मध्ये 620 इन्क्लूड आहे. इट इज इन्क्लुडिंग 628 इथे ऍड केलं होतं आपण फॉर्म. सो व्हॉल्यूम ऑफ टोटल सरफेस एरिया मस्ट ग्रेटर दॅन कर्व सरफेस एरिया. आतापर्यंत कोणा जे झालं त्याच्यात काही अडचण आहे का किंवा शंका आहे का कोणाला? नाही सर. क्वेरी. The circumferences of circular faces of customer 132 centimeter, 88 centimeter. Height is 24 centimeter. Now, find the curved surface area of curved surface area
म्हटल्याबरोबर मला कशाची आठवण येणार? फर्स्ट Plant height. अनदर माय क्वेश्चन इज, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द कोणता आहे? व्हॉट इज इम्पॉर्टंट वर्ड? सर्कमफरन्सेस का बरं इम्पॉर्टंट आहे? काय म्हणजे मला नाही समजलं. त्याच्यावरून आपल्याला काढायसाठी रेडियसची पण गरज असते. रेडियस Radius नाही दिली. Radius नाही दिली. करून काढायची. म्हणजे तुमचं म्हणणं रेडियस दिलेली नाही तरी सुद्धा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. Yes, sir. सर्कमफरन्स दिलाय. Help me. Circumference, we use the circumference. From that we get radius. Okay. बघू कसं सॉल्व्ह केलं पाहूया काय केलं. सर्कमफरन्स इक्वल टू तर हे कसं का लिहिले? सर्कमफरन्स 1 अँड सर्कमफरन्स 2 म्हणजे काय? Radius फॉर्म्युला एकच आहे ना दोघांचा, मग ते वेगवेगळे कशामुळे सर्कमफरन्स पाय तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, सर्कमफरन्स फरक 2πr1 r 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, आर डिफरंट आहे का इथे सिस्टमला? आर डिफरंट असल्यामुळे समजा सिलेंडर असता तर दोन्ही सर एकच आले असते का सर्कमफरन्स? आणि कोणला टॉप आणि कोणला एकच आला? टॉप त्याला टॉपच नाही. ओके ठीक. Therefore, circumference 1 equal to 2πr1 into 132. What is the unit of circumference? Circumference unit काय? सेंटीमीटर स्क्वेअर का सेंटीमीटर क्यूब? युनिट सेंटीमीटर नसणार ना त्याला. जे काही असेल रेडियस युनिट असेल. बरोबर, म्हणजे रेज टू पॉवर 1 2 3 काय असेल? 2 का 3? रेज टू पॉवर 1च असणार. 1च असणार. हो. इज सेंटीमीटर. व्हॉट इज सर्कमफरन्स म्हणजे काय? सर्कमफरन्स इज नथिंग बट कोणताही गो सेंटीमीटर बस. हा म्हणजे समजा आपण स्क्वेअर घेतला किंवा रेक्टँगल घेतला, त्याच्या फक्त ग्राउंड असेल एखादं राऊंड चाललाय तर फक्त सर्कमफरन्स न चालत जायचं. समजा ABCD असेल, A to B, B to C to D, बस दॅट इज सर्कमफरन्स. सर्कमफरन्स म्हणजे आपलं जे चाक असतं ना ते पूर्ण त्याच्यावरून त्याची समजा आपण दोरी घ्यायची, दोरी हे करायची, त्या चाकाला बोटी गुंडाळायची, स्ट्रेट करायची दोरी. नंतर जी लेंथ येते, लेंथ सर्कमफरन्स इज नथिंग बट लेंथ. याची लेंथ असं सर्क्युलर ग्राउंड असेल तर टोटल जी लेंथ येईल त्याची 2πr. रेक्टँगलला काही ABCD AB प्लस BC प्लस CD प्लस DA दॅट इज सर्कमफरन्स. सर्कमफरन्स रेज टू पॉवर 1 लेंथ असते सर्कमफरन्स म्हणजे. हे समजलं का? सर्कमफरन्स ऑलवेज सेंटीमीटर मीटर रेज टू पॉवर 1 2πr1. कारण 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे. R1 चं जे युनिट असेल रेडियस दॅट विल बी युनिट ऑफ सर्कमफरन्स. R1 इक्वल टू 132 divided by 2π. After dividing, we will get R1 equal to 21 centimeter. हे समजलं का? Now, circumference 2, again 2, that is 2πr2 equal to 88. They have given 88. हे 132 टॉपचं सर्कमफरन्स असणार आहे का बॉटमचा आहे? 188 आणि 132 ते कसं काय वरता येतील? 132 टॉपचा आहे काय? रेडियस जास्त आहे म्हणून का इथे या फिगरमध्ये R1 इज ग्रेटर दॅन R2. Therefore, जर रेडियस जास्त असेल
इफ R1 is 132 बसली ऍट द टॉप. म्हणजे तुमचं म्हणणं फॉर द सर्क्युलर सर्कम्फरन्स डिपेंड अपॉन रेडियस. R2 equal to 82 upon 2 pi, that is 14 centimeters. Now, आताच आपण हे घेतो काय विचारले त्यांनी सरफेस मध्ये स्लॅन्ट हाईट परत येणार. Therefore, slant height of custom is L equal to h square in the bracket R1 minus R2. Complete the bracket. हा वेगळा R1 आणि मायनस R2 हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आणि नंतर स्क्वेअर करायचा. H, what is value of H? 24. Square of the 24 plus R1 minus R2. R1 calculate केला ना आपण 21. Yes. 21. R2 is 14. 21 minus 14 will be 7. 7 square. ही स्टेप समजली का? Yes, sir. Yes, sir. Yes. त्यांनी काय फिल इन द ब्लँक दिलंय याच्यामध्ये, त्यामुळे ते डायरेक्ट लिहिलेले याच्यामध्ये टेक्स्ट बुक मध्ये. पण हे R1 minus R2 21 minus 14 that is 7 square. हे 25 कसं काय आलं हे समजलं नाही मला. 24 square plus 7 square 25 कसं काय? सर ते अंडर स्क्वेअर रूट घेतले आपण त्याची स्क्वेअर काढली. बरं स्क्वेअर काढल्यानंतर काय होईल? बरं 24 आणि 25 येऊ शकतो. एक बाजू 24 आहे प्लस 7 तरी 25 येईल. येस सर. नो सर. 3 4 5 ट्रिपलेट्स होते त्यामध्ये हा आहे का? 7 24 25 म्हणजे तुमचा 24 चा जर मी स्क्वेअर केला प्लस 7 चा स्क्वेअर केला म्हणजे सपोज 24 स्क्वेअर विल बी 576 प्लस 49 किती 625 and square root of 625 will be 25. बरोबर आहे का? हो सर. येस सर. म्हणजे तुम्ही 24 चा स्क्वेअर केला प्लस 7 चा स्क्वेअर 576 प्लस 49 इक्वल टू 625. Square root of 625 is 25. Therefore, length height of the first term equal to 25. Yes, okay. समजा ना एक विचारलं होतं ना. नो सर कर्व सरफेस. स्लॅन्ट हाईट न विचारता आपण काढली का बरं? त्याने विचारलीच नाही. Yes. The curved surface of the stone will be 5 into bracket R1 plus R2 into L. 5 into R1 plus R2. R1 21 and 14. 21 plus 14 will equal 35 into 25. 2750. What will be the unit of curved surface? Meter square. Centimeter. Sorry, मीटर मध्ये सेंटीमीटर पाहिजे होतं. स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर पाहिजे ना. All are in the dimension of centimeter. हाँ yes sir. Yes, square centimeter, not. आता याच्यात कोणाला काय शंका आहे? स्क्वेअर सेंटीमीटर काय ते आहे का शंका कोणाला काय याच्यात? No sir. उद्या आपण हे करू. आज आपला संपलेलं काय 7.2 टेस्ट स्टार्ट करू का त्याच्या नोट्स लागतील तुम्हाला. ठीक आहे मी आता नोट्स पाठवतो तुम्ही पाहून घ्या. 7.3 एकच मिनिट तो ह्याच्यावरती एरिया ऑफ सेक्टर म्हणजे सर्कल वरती थोडं वाचून या. सेक्टर ऑफ सर्कल मायनर ते पाहिलेलंच आहे आपण जास्त काही नाही. 7.3 7.4 ठीक आहे. नोट्स पाठवतो त्या उद्या म्हणजे सर्कल. Okay sir. Thank you sir. Bye sir. Bye sir. Thank you sir. Bye. Thank you sir.